जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ 7 भाग 24। कर्म करताना व त्याचे फळ भोगताना सुद्धा आत्मा स्वतंत्र असतो। संकल्पविषयीचे स्वातंत्र्य बृहदारण्यकोपनिषदा मध्ये निस्संदिग्धपणे सांगितले आहे। पुरुष हा कायमय असून त्याच्या इच्छेप्रमाणे तो संकल्प करीत असतो, संकल्पाप्रमाणे कर्म करतो। मुक्तिकोपोपनिषदात भाग्यावर विसंबून राहण्याचा विरोध केला असून पुरुषार्थावर भर दिला आहे। वासना ही एक नदी असून ती शुभ अशुभ अशा दोन मार्गाने वाहते, म्हणून अशुभाकडे धावणाऱ्या वासनेच्या प्रवाहाला अडवून शुभाकडे वळवलेच पाहिजे। संसारातील वेगळेपणा हा शुभाशुभ प्रवृत्तीवर अवलंबून आहे। त्यात हसून राहणे हा आत्मस्वभाव नव्हे। चिखलात जन्म घेऊन पण कमळ पाण्यापासून वेगळे राहते, त्याप्रमाणे संसारात राहूनही आपल्या चैतन्याची ओळख करून घेणे व अलिप्त राहणे हा ज्ञानी पुरुषाचा स्वभाव आहे। दैव, भाग्य, कर्म यांचा निर्माता जसा आत्मा आहे तसाच त्याचा नाश करणाराही आत्माच आहे। या सर्वांमध्ये कारण व कार्य अशी संगती आहे। कारणाशिवाय जगात कोणतेही कार्य होत नाही, म्हणून संसाराच्या वैचित्र्याला कर्मच कारण आहे। सुख दुःख, विवेक अविवेक, संपत्ती विपत्ती इत्यादी सर्व आपल्या कृतकर्माचे फळ आहे। कर्म तर जड आहे, ते आत्म्याचे बरे वाईट काय करू शकणार? आम्ही स्वतःच आपल्या हाताने जन्म मरणाचे चक्र बनवितो। ज्ञानाने हे चक्र बाजूला सारता येते। अज्ञानाने आत्मा स्वतःला विसरतो। अंधाराचा नाश करणे कठीण नाही। प्रकाश प्रकट केला की अंधार आपोआप नष्ट होतो। त्याप्रमाणे अज्ञानाचा नाश करीत बसण्यापेक्षा ज्ञान प्रकट करणे हितावह आहे। ज्ञानानेच संसाराचे जाळे तुटते असे म्हटले जाते। ज्ञानवंताची कर्मे एका क्षणात नष्ट होतात। गीतेत पण हीच गोष्ट सांगितली आहे। विद्येने म्हणजे ज्ञानाने मोक्ष घडतो असे महाभारतात म्हटले आहे। बौद्ध दर्शनामध्ये मनोजन्य संस्काराला वासना व वचन आणि शरीरजन्य संस्काराला अर्थात कर्माला अविज्ञप्ती म्हटले आहे। लोभ, मोह, द्वेषयुक्त प्राणी मन वचन कायेची प्रवृत्ती करतात। याच प्रवृत्तीमुळे परत लोभ, मोह, द्वेष करू लागतात। हे संसार चक्र अनादी आहे। फळाच्या उत्पत्तीमध्ये बी जसे तसे फळ, त्याप्रमाणे सर्व जीव आपापल्या कर्माचे धनी आहेत व संसारातील हा भेद, हे वेगळेपण कर्मामुळेच दिसून येते। अमूर्तिक आत्मा व मूर्तिक कर्म यांचा संबंध कसा याचा विचार करता येईल। रागद्वेषयुक्त आत्मा जेव्हा चांगल्या किंवा वाईट कार्यात संलग्न होतो तेव्हा कर्मरूपी धूळ ज्ञानावरणादी रूपाने आत्म्यात प्रवेश करते। याचे वर्णन करताना कर्माला मूर्तिक आणि आत्म्याला अमूर्तिक म्हटले आहे। अमूर्त आत्म्याशी मूर्तिक कर्माचा बंध होतो, पण या दोहोंचा बंध घडून येणे कसे शक्य आहे? मूर्तिकाचा मूर्तिकाशी बंध होऊ शकतो, मूर्तिक व अमूर्तिक यांचा बंध कसा होऊ शकेल? मूर्तिक कर्माचा अमूर्त आत्म्यावर उपकार कसा होतो? जीव जीवावर, पुद्गल पुद्गलावर उपकार करू शकते। दारू, विष इत्यादी मूर्त पदार्थामुळे आघात पोहोचतो, तर काही दूध तुपादी पदार्थामुळे उपकार होतो अशी मान्यता आहे। शरीर पुष्ट होते। त्याचप्रमाणे मूर्तिक कर्माचा अमूर्त आत्म्यावर प्रभाव आहे। आत्मा हा संसार दशेत कर्माने बद्ध आहे, म्हणून कथंचित मूर्तिक आहे। मुक्त जीव सर्वथा अमूर्तिक आहेत। संसारी जीव अनादिकालापासून कर्माने बद्ध असल्यामुळे त्याला कथंचित मूर्तिक म्हटले आहे। अन्य दर्शनाप्रमाणे जैन दर्शन देखील जीव व कर्म यांचा संबंध अनादी मानते। संसारातील जीव अनादिकालापासून
सर्वतः अमूर्तिक नाही, त्याचा स्वभाव अमूर्तिक आहे. जीव देखील कथनचित भावकर्म परिणामरूप आहे, म्हणून त्या स्वरूपात तो मूर्तिक देखील आहे. भावकर्म परिणत मूर्त आत्म्याचा मूर्त कर्माशी संबंध होऊ शकतो असे व्यवहार दृष्टीने सांगता येते. वस्तुतः जीवामध्ये 5 प्रकारचे रूप, 5 प्रकारचा रस, 2 प्रकारचा गंध व 8 प्रकारचा स्पर्श नसतो, म्हणून त्याला अमूर्तिक म्हटले आहे. कारण रूप, रस, गंध व स्पर्श या गुणांनी युक्त वस्तूलाच जैन दर्शनात मूर्तिक म्हटले आहे. असे असले तरी कर्मबंधामुळे फलतः कथनचित मूर्तिक भावकर्म परिणत आत्म्याला मूर्तिक म्हटले आहे. फलतः कथनचित मूर्तिक आत्म्याशी मूर्तिक कर्मद्रव्याचा संबंध घडून येतो. संसारी जीवाचे परिणाम रागद्वेष रूप असतात. त्या परिणामामुळे नवीन कर्मांचा बंध होतो. कर्मामुळे वेगवेगळ्या गतीत जन्म घ्यावा लागतो. जन्म म्हणजे नवशरीर प्राप्ती. शरीराबरोबर इंद्रिये व त्यामुळे जीव इंद्रियाविषयींचे ग्रहण करतो. विषयांचे ग्रहण करताना इष्टानिष्ट परिणाम होतात. कर्म व आत्म्याच्या संबंधांप्रमाणेच आत्मा व शरीर यांचा संबंध अनादी आहे. शरीर व कर्म याचा देखील परस्पर कार्यकारण भाव आहे. शरीरामुळे कर्म व कर्मामुळे शरीराची उत्पत्ती होते. शरीराच्या साहाय्यानेच जीव कर्मफलाचा उपभोग घेतो. आत्मा व कर्म, कर्म व शरीर तसेच आत्मा व शरीर यांची परंपरा अनादी सिद्ध होते. ही परंपरा तोडण्यास आत्माच समर्थ आहे. इष्टानिष्ट बुद्धी सोडून अहंकार ममकाराचा त्याग करून पुद्गलाची क्रिया पुद्गलात आणि जीवाची जीवात घडत आहे असे समजून ज्ञातादृष्टा बनणे हा परंपरा तोडण्याचा उपाय आहे. कर्माचे भेद. योग व कषाय यांच्यामुळे जीवाचा कर्मपुद्गलाशी बंध घडतो. तो 4 प्रकारचा आहे. प्रकृतिबंध, प्रदेशबंध, स्थितिबंध व अनुभागबंध. यापैकी प्रकृतिबंध 8 प्रकारचा आहे. ज्ञानावरण, दर्शनावरण, वेदनीय, मोहनीय, आयु, नाम, गोत्र आणि अंतराय यांच्या भेद प्रभेदाचे वर्णन तत्वार्थसूत्र व कर्मग्रंथात आढळते. कर्म. सामान्याच्या दृष्टीने कर्म एक आहे. द्रव्य व भाव या अपेक्षेने द्रव्य कर्म व भावकर्म असे 2 भेद आहेत. प्रकृतिबंधाच्या 8 भेदांना घाती व अघाती अशा 2 भागात विभागले आहे. ज्ञानावरण, दर्शनावरण, वेदनीय, मोहनीय, आयु, नाम, गोत्र आणि अंतराय यांच्या भेद प्रभेदाचे वर्णन तत्वार्थसूत्र कर्मग्रंथात आढळते. जैन सिद्धांताप्रमाणे कर्माच्या 10 मुख्य अवस्था सांगितल्या आहेत. बंध, उत्कर्षण, अपकर्षण, सत्ता, उदय, उदीरणा, संक्रमण, उपशम, निधती व निकाचित यांचे स्वरूप गोम्मटसार कर्मकांडात पुढील प्रमाणे म्हटले आहे. 1. आत्म्याशी कर्माचा संबंध होणे हा बंध. 2. कर्माची स्थिती व अनुभाग यात वाढ होणे हे उत्कर्षण. 3. कर्माची स्थिती व अनुभाग यात कमतरता होणे अपकर्षण. 4. कर्माचा बंध झाल्यावर लगेच त्याचे फळ अनुभवता येत नाही. काही काळानंतर त्याचे फळ मिळते. कर्म उदयात येत नाही तोपर्यंतच्या या मधल्या काळात कर्म आत्म्याजवळ तसेच पडून राहते. त्याला सत्ता म्हणतात. 5. कर्माच्या फलदानाला उदय म्हटले आहे. 6. ज्याचा उदयाचा काळ अजून आला नाही अशा कर्माचा उदय घडवून आणणे याला उदीरणा म्हणतात. जसे काही आंबे वगैरे फळे अडीला लावून पिकवावी लागतात. 7. एक कर्म दुसऱ्या सजातीय कर्म स्वरूपात बदलणे म्हणजे संक्रमण. उदाहरणार्थ सातावेदनीय असातावेदनीय रूप होणे किंवा असातावेदनीय सातावेदनीय रूप होणे. 8. कर्माच्या उदयाला रोखणे यास उपशम म्हटले आहे. 9.
कर्माचा उदय अथवा संक्रमण न होणे याला निधती म्हणतात. 10. कर्मामध्ये उत्कर्षण, अपकर्षण व उदय न होऊ देणे अशास निकाचित म्हणतात. या 10 अवस्था घडवून आणणे अथवा घडून न देणे हे त्या जीवावर अवलंबून आहे. सारांश, जो जीव परद्रव्याविषयी आसक्ती बाळगतो त्यालाच कर्मबंध होतो व जो आसक्तीरहित आहे तो कर्मबंधातून मुक्त होतो. मुक्ती. कर्मबंधाच्या प्रवृत्तीहून विपरीत प्रवृत्ती मुक्तीला कारण ठरते. कर्मापासून मुक्त होण्यासाठी 2 प्रकारच्या क्रियांची आवश्यकता आहे, संवर व निर्जरा. नवीन कर्म न होऊ देणे हा संवर व प्राप्त केलेल्या कर्माचा नाश ही निर्जरा होय. या 2 क्रियांच्या पूर्णतेने आत्मा मुक्त होतो. गुप्ती, समिती, धर्म, अनुप्रेक्षा इत्यादी कारणांनी कर्माचे येणे रोखले जाते. जीव व बंध यांचे स्वरूप मुळी वेगळे आहे. बंधाचा त्याग हा शुद्धात्म्य स्थितीसाठी आवश्यक आहे. त्यासाठी या दोहोंचा स्वभाव समजून घ्यावा लागतो. कर्माश्रव रोखला म्हणजे कर्मबंध होणार नाही. संपूर्ण कर्माच्या नाशाला निमित्त होणारा आत्म्याचा परिणाम त्यास भावमोक्ष म्हणतात व आत्म्यापासून कर्म वेगळे होणे हा द्रव्यमोक्ष होय. द्रव्यमोक्ष व भावमोक्ष यांना समजून तदनुकूल परिणाम ठेवून रागद्वेषादी विकाराचा सर्वथा अभाव झाला म्हणजे आत्म्याचे खरे निर्विकारी स्वरूप प्रकट होते. ज्या ठिकाणी इंद्रिये, उपसर्ग, मोह, आश्चर्य, निद्रा, तहान, भूक, त्रास, मरण व जन्म नाही म्हणजे मोक्ष. आत्मा, परमात्मा व संसारचक्र समजल्याने कर्मापासून सुटका होते असे नाही. हे सर्व समजून देखील त्यातच रममाण झाल्यास तीव्र कर्मबंध होतो. काही ठिकाणी क्रियमाण, संचित व प्रारब्ध असे कर्माचे 3 भेद आढळतात. जोपर्यंत नवीन कर्माचे येणे चालू आहे तोपर्यंत संचित कर्माचा नाश होत नाही. कर्माचा नाश न झाला तर मुक्ती कशी? अशा जीवास संचित कर्मफल भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा सत असत योनीमध्ये जन्म घ्यावा व स्वर्ग नरकादिकात भ्रमण करावे लागते. रागद्वेषाच्या अभावी नवीन कर्माचा संचय होत नाही. ज्ञान प्राप्त झाल्यावर कर्म राशी भस्म होते व जीव मुक्त होतो. जैन दर्शनात जन्म मरणांचे कारण कर्म हेच मानले आहे. कर्माच्या आधारावर संसार चक्र चालत आहे. कर्माच्या जाळ्यात फसलेला जीव स्वतंत्रता मिळवू इच्छितो. कर्माच्या जाळ्यातून कसे सुटावे व त्या संबंधी संक्रमण इत्यादी जाणता यावे म्हणून प्रथम कर्मसिद्धांत जाणणे जरुरी आहे.